नमस्कार सर्वांना, तुमचे माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये हार्ट अटॅक येऊ नये म्हणून कोणत्या गोष्टी पाळाव्यात ते आपण बघूया। आजकाल प्रत्येकाच्या घरामध्ये हार्ट पेशंट हे निघतच आहे, पण तुम्हाला माहीत आहे का घरोघरी हार्ट पेशंट कशामुळे होत आहे आणि काय खाल्ल्यामुळे हार्टचे प्रॉब्लेम आपल्याला येत आहे। हे सगळं आपल्याच राहणीमानामुळे आपल्याला हे प्रॉब्लेम्स येत आहेत। तर ते कोणते प्रॉब्लेम्स आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। आजकाल तरुण वयामध्येच मुलांना आणि बायकांना जास्त प्रमाणात हार्ट डिसीज होत आहे। ते म्हणजे आपली झोप कमी होणे। आपल्या शरीरासाठी 7 ते 8 तास झोप घेणे खूप गरजेचे आहे। ते आपल्या शरीरासाठी खूप चांगले राहते, पण या आधुनिक जीवनामध्ये आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे आपली झोप ही व्यवस्थित होत नाही आहे। त्यामुळे झोप ही कमी झालेली आहे। झोप कमी म्हणजे 4 ते 5 तास होत असेल तर 70% चान्सेस असतात हार्ट अटॅक येण्याचे। त्यामुळे कमीत कमी 7 ते 8 तास झोप घेणे खूप गरजेचे आहे। दुसरे कारण हे आहे की बाहेरचे खाणे जसे की जंक फूड आपल्या शरीरासाठी सगळ्यात घातक। साखर, मैदा आणि तळलेले पदार्थ या 3च गोष्टीमुळे आपल्याला जास्त हार्ट अटॅक येत आहे। साखर हे आपल्या शरीरासाठी अति घातक आहे, त्यामुळे लहान असो किंवा मोठे असो सगळ्यांनी आपल्या आहारामध्ये साखर, मैदा आणि तळलेल्या पदार्थाचा वापर कमी प्रमाणात करावा। जर तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होत असेल तर साखरऐवजी गुळाचा वापर करावा आणि बाहेरचे जंक फूडचा वापर कमी करावा, कारण की जंक फूडमुळे आपल्या शरीरामध्ये अनेक बिमाऱ्या उत्पन्न होत आहेत। तसेच प्रोसेस फूड आणि पॅक केलेले ज्यूस, पॅक केलेले अन्नपदार्थ हे मुळीच खाऊ नये। त्याऐवजी घरातील ताजे अन्न खावे आणि मैद्याचे पदार्थ मुळीच खाऊ नये। तसेच तळलेले बाहेरचे पदार्थ चुकूनही खाऊ नये, कारण की बाहेर तळलेले पदार्थ पुन्हा पुन्हा त्याच तेलामध्ये तळतात आणि तसे तेल आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असते। त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते आणि कोलेस्ट्रॉल जास्त वाढले तर आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या या बंद होण्याची शक्यता आहे। त्यामुळे रक्तवाहिन्या जर बंद झाल्या तर हार्ट अटॅक हा येतो। तिसरे कारण म्हणजे नॉनव्हेज। जास्त प्रमाणात नॉनव्हेज खाल्ल्याने हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढलेले आहे, कारण की नॉनव्हेजमध्ये भरपूर प्रमाणात कोलेस्ट्रॉल आढळलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही नॉनव्हेज प्रेमी असाल तर नॉनव्हेज कमी प्रमाणात खावे, नॉनव्हेज अति प्रमाणात खाऊ नये। जर तुम्हाला नॉनव्हेज खायचे असेल तर ते सूपच्या स्वरूपात किंवा उकडलेले खावे, कारण की उकडलेले नॉनव्हेज खाल्ल्यास शरीरासाठी तेवढे घातक नाही। चौथे कारण म्हणजे जास्त टेन्शन घेऊ नये, कारण की टेन्शन घेतल्यामुळे हृदयावर ताण येतो आणि हृदयावर ताण आल्यास हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते। त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नये। जर तुम्हाला जास्त टेन्शन येत असेल तर एखाद्या शांत ठिकाणी जावे किंवा एखादे गाणे ऐकावे, तुम्हाला लगेच रिलॅक्स वाटेल। पाचवे कारण म्हणजे धूम्रपान। ज्या लोकांना अति प्रमाणात सिगरेट ओढण्याची सवय असते अशा लोकांना हार्ट अटॅक लवकर येतो, कारण की धूम्रपानमुळे रक्तवाहिन्या या खराब होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे रक्त गोठण्याची शक्यता वाढते। त्यामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोकाही वाढतो। 6वे कारण म्हणजे अनुवांशिक सुद्धा, म्हणजे ज्यांच्या वडीलधाऱ्या माणसांना हा प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम घरातील लहानांना सुद्धा होऊ शकतो। आता पाहूया की हार्ट अटॅक आल्यात कोणते लक्षण आपल्याला आढळतात। ही लक्षणे आढळल्यास लवकर डॉक्टराकडे जावे। 1. छातीच्या डाव्या बाजूस दुखणे किंवा दाब वाटणे। 2. डाव्या बाजूचा एक हात, आपला जबडा आणि छातीचा पाठीमागील भाग दुखणे किंवा मानेची नस दुखणे। 3. श्वास घ्यायला तकलीफ होणे, चालताना धाप लागणे। 4. थंड वातावरण असले तरी पण घाम खूप येणे। 5. हलके डोके दुखणे किंवा चक्कर आल्यासारखे वाटणे। 6. अचानक थकवा जाणवणे आणि अशक्तपणा वाटणे। हे सर्व लक्षण 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ दिसत असल्यास तात्काळ दवाखान्यामध्ये जावे। ॲसिडिटी म्हणून घरी बसू नये, एकदा डॉक्टरांना दाखवून आपली शंका दूर करावी। आता पाहूया की हार्ट अटॅक येऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी। सगळ्यात पहिले आपल्या घरामध्ये तेल खाण्याचे प्रमाण कमी करावे। चुकूनही सोयाबीन, पाम ऑइल, रिफाइंड ऑइल खाऊ नये। त्याऐवजी तुम्ही सरसोचे तेल, सूर्यफुलाचे तेल, तिळाचे तेल खावे। पण तेल खाताना एक वेळेस सरसोचे खावे, दुसऱ्या वेळेस सूर्यफुलाचे तेल खावे। असे वेगवेगळे तेल बदलून खात राहावे। एकाच तेलाचा वापर नियमित करू नये, म्हणजे 4 प्रकारचे 4 तेल आणायचे। 1 किलोचे, जसे 1 किलोचे एक पॅकेट संपले की दुसऱ्या तेलाचे काढावे। असे करत वेगवेगळे तेलाचा वापर करावा। 2. दुसरे म्हटले तर चरबीयुक्त पदार्थ खाऊ नये, जसे की नॉनव्हेज, पोल्ट्री, चिकन, मटण यामध्ये भरपूर प्रमाणात चरबी आढळली जाते। यामुळे याचे प्रमाण कमी करावे। 3. दररोज सकाळी वॉकिंगला चालत जावे। चालल्याने आपल्या शरीराची हालचाल होते, यामुळे आपल्या शरीरातील चरबी कमी होते आणि शरीरातील चरबी कमी झाली तर शरीरातील कोलेस्ट्रॉलचे लेवल हे कमी होते। त्यामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका हा कमी होतो।
4. नाश्त्यामध्ये कडधान्याचा वापर करावा. कडधान्य मोड आलेले असावे. 5. तसेच सकाळी उठल्याबरोबर नाश्त्यामध्ये मैद्यापासून तयार झालेले पदार्थ चुकूनही खाऊ नये, जसे की ब्रेड, खारी. 6. अति प्रमाणात ताण घेऊ नये आणि जेवणामध्ये जास्त गॅप ठेवू नये आणि जेवताना सॅलडचा वापर अवश्य करावा. 7. जर शरीरामध्ये ट्रायग्लिसराईड आणि कोलेस्ट्रॉल वाढले असेल तर ओमेगा 3 युक्त असलेल्या पदार्थाचा समावेश करावा. ओमेगा 3 फॅटी ॲसिड सॅल्मन माशामध्ये मोठ्या प्रमाणात असते. ओमेगा 3 फॅटी ॲसिड हे आपल्या हृदयासाठी आणि डोळ्यासाठी अतिशय चांगले असते. अक्रोडमध्येही मोठ्या प्रमाणात ओमेगा 3 उपलब्ध असते. 8. हार्ट अटॅकपासून वाचण्यासाठी धूम्रपान सोडा. दारूचे सेवन शक्यतो करूच नये. 9. सात्विक आहार घ्या. फळभाज्या, पालेभाज्या यांचा समावेश रोजच्या आहारामध्ये करा. 10. निरोगी राहा, आनंदी राहा, टेन्शनपासून दूर राहा. महिन्यातून एका वेळेस एखादी ट्रिप जावा, म्हणजेच तुम्हाला आनंदी वाटेल. 11. महिलांनी स्वतःकडेही लक्ष द्यावे, कारण की काही महिला कामाच्या नादामध्ये स्वतःकडे लक्ष देत नाही. त्यामुळे त्यांना सतत थकवा हा जाणवतो आणि थकवा आपल्या शरीराला कमजोर करतो. त्यामुळे महिलांनी थोडा वेळ काढून स्वतःला सुद्धा द्यावा आणि स्वतःची फेवरेट स्वतः बना. 12. प्रत्येकाने आपला लठ्ठपणा कमी करावा. लठ्ठपणामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. त्यासाठी योगा करावा किंवा सकाळी मॉर्निंग वॉकला जावे. ही माहिती तुम्हाला आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्वक व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहील तर चॅनलला सबस्क्राईब करा.